नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंटेज पाहिलेलं आहे, वॉइडचं पर्सेंटेज पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक टेबल पाहिलेलं आपण समरीसाठी, ज्याच्यामध्ये एज लेंथ ऑफ युनिट सेल अँड पॅरामीटर्स, पार्टिकल पॅरामीटर हा एक पॉईंट पाहिलेला होता. बघा, आता पार्टिकल पॅरामीटर पॉईंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही फॉर्म्युले पाहिले होते, ज्याच्यामध्ये आपण म्हणलेलं की हे एमसीक्यूज साठी खूप महत्त्वाचे आहेत. तसाच एक मॅथमॅटिकल पॉईंट याच्या पुढे आपण बघणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तो पॉईंट बघतोय आपण मॅथमॅटिकल, आणि त्याच्यावरती डिपेंडिंग असणारे काही न्यूमरिकल्स आज बघणार आहे. तर तो आधी पॉईंट बघूया. डेरिव्हेशन आहे मॅथमॅटिकल, तो पॉईंट आधी बघूया. तर पॉईंट आहे नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन द एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स. नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन द एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स. तर सुरुवातीला काही कन्सिडरेशन्स करायचे आहेत. कन्सिडरेशन काय करायचे बघा, की जो युनिट सेल आहे त्याची जी एज लेंथ असेल ती ए असेल. ए विल बी द एज लेंथ. हे काय असेल? एज लेंथ असेल. त्याच्यानंतर कॅपिटल एम जो असणार आहे तो मास, कसलं मास असणार आहे तर मोलार मास असणार आहे. मोलार मास ऑफ द सबस्टन्स. Capital M is the molar mass of substance. Let rho is the density of substance. Rho is the density of substance. आणि मग तिसरा एक चौथा एक पॉईंट कन्सिडर करायचा आहे की n हा काय असणार आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल म्हणलेला आहे. एका युनिट सेलमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केलेले आहेत. जसं की सिंपल क्युबिक, हे डिपेंड असेल युनिट सेलवरती. सिंपल क्युबिक असेल तर सिंपल क्युबिक मध्ये प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट असतो. असे 8 कॉर्नर असणार आहेत. टोटल नंबर ऑफ पार्टिकल 1 असेल. बॉडी सेंटर्ड क्युबिकचा जर विचार केला तर प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्टिकलचा असेल. असे 8 कॉर्नर असा मिळून एक पार्टिकल असेल. आणि बॉडीच्या सेंटरमध्ये असणारा एक पॉइंट किंवा पार्टिकल पूर्ण असेल. असे टोटल 2 पार्टिकल असतील. एफसीसीचा जर विचार केला तर 1/8 प्रत्येक कॉर्नरला, असे 8 कॉर्नर यांचा मिळून एक पार्टिकल. आणि प्रत्येक फेसला 1/2 पार्टिकल असतो. असे एकूण 6 फेस असतात. कॉर्नरचा 1/8 चा 1 आणि फेसचा 1/2 इंटू 6 चे 3. असे टोटल किती पार्टिकल असतील? 4 पार्टिकल असतील. हे डिपेंड असेल टाईपवरती. इन जनरल आपण कन्सिडर करतोय की युनिट सेल जो आहे तो क्युबिक घेतोय आणि जनरल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल त्याचे एन म्हणणार आहे. मग बघा, याच्यानंतर आपल्याला जर डेन्सिटी विचारलं तर डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे रो, डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा जर विचार केला तर तो फॉर्म्युला असेल मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल divided by volume of unit cell. Volume of unit cell. आता लक्ष पुढे द्या की मास ऑफ युनिट सेल काढायचे. एक युनिट सेल आहे त्याचं मास तुम्हाला काढायचे. तर युनिट सेल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काय पार्टिकल्स असतील त्याचं मास म्हणजे युनिट सेलचं मास. माझं युनिट सेलचं मास कसं काढायचं तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल आहेत, एका पार्टिकलचं मास माहित असेल आणि नंबर ऑफ पार्टिकल्स माहित असतील तर ते आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता नंबर ऑफ पार्टिकल्स तर एन घेतलेलेच आहेत आपण. आपल्याला पाहिजे काय तर मास ऑफ 1 पार्टिकल. ते मास ऑफ 1 पार्टिकल कसं काढायचे तर ते मास ऑफ 1 पार्टिकल इकडे आपण रफ मध्ये करूया. लेट एम काय म्हणते आपण एमला, एम इज द मोलार मास ऑफ सबस्टन्स. एम इज द मोलार मास. एम हे जर मोलार मास असेल तर एम इज द मास ऑफ 1 मोल. एम इज द मास ऑफ 1 मोल. आणि 1 मोल म्हणजेच पुन्हा एम इज द मास ऑफ Avogadro's number of particles, that is Na particle. So m is the mass of m is the molar mass, then m is the mass of 1 mole, and that is the m is the mass of number of Avogadro's number of particles, that is Na particles. m हे जर Na पार्टिकलचं मास असेल तर एका पार्टिकलचं मास, मास ऑफ 1 पार्टिकल, मास ऑफ कसं कॅल्क्युलेट करा. टोटल मास आहे m, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत Na, हे असेल मास ऑफ 1 पार्टिकल.
इथं आपल्याला काय पाहिजे नक्की, तर मास ऑफ युनिट सेल पाहिजे. मगाशीच सांगितलं मी की मास ऑफ युनिट सेल पाहिजे असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स त्याला एका पार्टिकलच्या मासने मल्टिप्लाय करावं लागेल. नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत n, नंबर ऑफ पार्टिकल जे आहेत ते n आहेत आणि एका पार्टिकलचा मास आपण कॅल्क्युलेट केलेला आहे m इंटू NA, कॅपिटल M इंटू NA डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणलेला आहे. बघा युनिट सेल जो असतो तो क्युबिक आहे आणि क्यूबचं जे व्हॉल्यूम असतं तेच युनिट सेलचं व्हॉल्यूम. क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं तर त्याची जी एज लेंथ आहे त्या एज लेंथचा क्यूब. सो द रो विल बी इक्वल टू NA इंटू M बाय NA डिवायडेड बाय A क्यूब. हा झाला रोचा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला आपल्याला M, कॅपिटल M दॅट इज मोलार मास ऑफ सबस्टन्स साठी कन्वर्ट करायचे. कन्वर्ट करताना फक्त साइड चेंज करूया आपण, रो ॲज इट इज राहील, रो ॲज इट इज राहिला. हा A क्यूब आहे जो डिनॉमिनेटर मध्ये आहे, साइड चेंज होताना तो न्यूमरेटर मध्ये येईल A क्यूब आणि या ज्या टर्म आहेत वरच्या n सुद्धा जो न्यूमरेटर मध्ये आहे इकडे येताना तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि NA जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो शॉर्ट मध्ये आपण असं लिहूया तेच पुस्तकात. मला बॉक्स टाकतोय आता आपण कारण हा पुढे आपल्याला लागणार आहे. तर हे आता कन्वर्जन केलंय ते फक्त आपण कशाचं केलेलं आहे, मोलार मासचं डेरिव्हेशन मिळालेलं आहे. आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम काढायचे आहे. तर ते कसं काढायचंय बघूया. बघा आता नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम कंटिन्यू करूया आपण आता. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स. तर हे कसं डिराईव्ह करायचं बघा. आपण असं म्हणतोय की M हे मोलार मास आहे आणि मगाशी बघितलं आपण की M ग्रॅम असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल्स किती असणार आहेत तर NA एवढे पार्टिकल्स असणार. किती पार्टिकल असणार, NA पार्टिकल्स असणार. मग जर आपल्याकडे एक्स ग्रॅम असतील तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील, आपला क्वेश्चन मार्क असेल. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील, M मध्ये NA तर X मध्ये किती. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण याचा आन्सर सहज फाइंड आउट करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय येईल की M इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स in x gram is equal to x into NA, x into NA. हा M पुन्हा पलीकडे पाठवूया. राहिलं काय फक्त मग नंबर ऑफ पार्टिकल्स इन x gram will be equal to x NA divided by capital M. So this will be the number of particles in x gram. Number of particles in x gram. एक पॉइंट झाला नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. आता आपल्याला बघायचं नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम. तर ते कसं फाइंड आउट करायचं बघूया आपण. नंबर ऑफ, थोडस हेच डेरिव्हेशन एक्सटेंड करूया. याच्यामध्ये जर आपण M ची व्हॅल्यू पुटअप केली, बघा याच्यामध्ये जर आपण M ची व्हॅल्यू पुटअप केली तर पुन्हा नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम विल बी इक्वल टू एक्स NA ॲज इट इज डिवायडेड बाय M आहे. हा M जो आहे तो M इथून पुटअप करूया आपण. इथे M घेतलेला आहे तो पुटअप केला तर काय होईल बघा, रो इंटू A क्यूब NA, A क्यूब NA आणि मग हा जो N आहे तो आता डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि इकडे गेल्यानंतर तो कुठे जाईल वरती जाईल. आणि मग ज्यावेळेस NA ला NA कॅन्सल होईल, राहील काय तर XN डिवायडेड बाय रो A क्यूब, XN डिवायडेड बाय
rho AQ. So this will be the number of particles in x gram. Number of particles in x gram. तर हे झाले नंबर ऑफ पार्टिकल. बघा पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. A is the edge length, m is the molar mass, rho is the density, and n is the number of particles. Density of unit cell is given as mass of unit cell divided by volume of unit cell. सिंपल फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर मास ऑफ युनिट सेल डिराईव्ह केलेला आहे. मास ऑफ युनिट सेल कसं डिराईव्ह केलेलं आहे, n इज द नंबर ऑफ म्हणजे युनिट सेलचं जे मास असणार आहे ते त्याच्यामध्ये असणाऱ्या पार्टिकलचं मास, पार्टिकलची संख्या गुणिले 1 इंटू मास ऑफ वन पार्टिकल. पार्टिकल नंबर ऑफ पार्टिकल आहे n. एका पार्टिकलचं मास आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे m/ne आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जो असणार आहे तो h³ असणार आहे a³. आणि मग आपण हे कन्वर्ट करत m साठी कन्वर्ट केलं. m साठी हा फॉर्म्युला मिळवलेला आहे आपण. आता त्याच्यानंतर बघितलेला की आपण नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम काय असणार आहे तर बघा आपण असं म्हणलेलं की m हे जर मोलार मास असेल तर त्याच्यामध्ये Na एवढे पार्टिकल, अवोगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल असतील तर मग x ग्रॅम मध्ये किती असतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं m इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल x इंटू Na. हा m आहे तो आपण पुन्हा साईड चेंज करून पलीकडे पाठवतोय. इकडे तो पलीकडे गेल्यानंतर पुन्हा तो कुठे जाईल तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि नंबर ऑफ पार्टिकलची संख्या आपल्याला x ग्रॅम मध्ये मिळेल ती किती आहे तर x इंटू Na/m. पुढे जाऊन आपण या m ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे ती आपण इथं मिळवलेली होती आणि पुटअप केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला फायनली मिळालेला आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम विल बी इक्वल टू x इंटू m डिवायडेड बाय रो इंटू AQ. तर आता झाले नंबर ऑफ पार्टिकल्स. आता बघायचे आपल्याला नंबर ऑफ युनिट्स. आता बघायचे ते काय बघायचे आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम. तर नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम कसं कॅल्क्युलेट करायचं तर बघा आपण असं म्हणलंय सुरुवातीला की एकच युनिट सेल कन्सिडर केलेला आपण, वन युनिट सेल. किती पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पार्टिकल किंवा उलट जाऊया आपण. सुरुवातीला आपण पार्टिकल घेतलेत n. ते किती मध्ये आहेत n पार्टिकल्स कन्सिडर केलेले आपण इन वन युनिट सेल. इन वन युनिट सेल. आता आपल्याकडे एक्स ग्रॅम मध्ये पार्टिकल्स किती आहेत तर ते पार्टिकल्स आपल्याकडे लिहिलेले आहेत, कॅल्क्युलेट केलेले आहेत. किंवा आपण असं म्हणूया नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ते आपल्याकडे आहेत. ते आहेत x n रो AQ. हे काय आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम आहे. याच्यामध्ये आता युनिट सेल किती पॉसिबल आहेत, याच्यामध्ये युनिट सेल किती पॉसिबल आहेत तर त्याच्यासाठी आपण लिहूया नंबर ऑफ युनिट सेल किती असणार आहे याच्या जागी आपला आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कची जी व्हॅल्यू असेल ती आपण क्रॉसने काढू शकतो. बघा क्रॉसमध्ये काय येईल नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ युनिट सेल इंटू n इज इक्वल टू युनिट सेलची संख्या आहे 1 इंटू, आता 1 मल्टिप्लाय करणार आहे, नाही लिहिला तरी चालेल, x n रो AQ. xn डिवायडेड बाय रो AQ. हा n ज्यावेळेस पलीकडे जाईल त्यावेळेस पुन्हा फॉर्म्युला काय होईल नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ युनिट सेल will be equal to x divided by रो AQ. कारण n ला n काय झालेला असेल कॅन्सल झालेला असेल आणि फायनल फॉर्म्युला आपल्याला नंबर ऑफ युनिट सेलचा भेटेल x by रो into AQ. So this will be the formula for number of unit cell and this will be the formula of number of particles in x gram. तर हे फॉर्म्युले झाले. इथे एक न्यूमरिकल मी लिहिलेला आहे जो याच दोन फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. बघा दोन फॉर्म्युले वाटल्यास आपण बाजूला लिहून ठेवूया आणि मग तो न्यूमरिकल बघूया.
दोन्ही फॉर्म्युले मी इथे लिहितोय. पहिला जो फॉर्म्युला आहे तो नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम साठी आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू काय आहे बघा, एक्स डिवायडेड बाय एन, सॉरी एक्स इंटू एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यू. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ युनिट सेलसाठी. नंबर ऑफ युनिट सेलसाठी तो फॉर्म्युला काय आहे बघा, एक्स डिवायडेड बाय रो ए क्यू. आणि मग आपण पुढे जाऊया. आता हा न्यूमेरिकल बघा लिहिलेला आहे मी ऑलरेडी, आणि फक्त तुम्हाला त्यातला डाटा कलेक्ट करायचा आहे. निओबियम हा मेटल आहे. निओबियम फॉर्म्स बीसीसी टाइप ऑफ युनिट सेल दिलेला आपल्याला, कुठला बीसीसी दिलेला आहे. आता याच्यामधून काय कलेक्ट करायचे आहे तर बीसीसी टाइप ऑफ युनिट सेल आहे. तुमच्या लक्षात येतं की सोल्युशन मध्ये आपण असं लिहूया, टाइप ऑफ युनिट सेल जर बीसीसी असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल्स किती असणार आहेत. तर टाइप्स ऑफ युनिट सेल जर बीसीसी असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स जो असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स जे असणार आहे ते 1/8 इंटू 8 कॉर्नरचं आहे. आणि बीसीसी आहे, बॉडी सेंटर्ड आहे, म्हणजे बॉडीच्या सेंटरला असणार एक पार्टिकल. असे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे, 2. म्हणजे एन ची जी व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ पार्टिकल आहेत ते 2 झाले. पुढे बघा डेन्सिटी दिलेली आहे, रेंज लिहून काढूया आपण आधी. रो दिलेला आहे आपल्याला, रो किती आहे बघा 8.55 ग्रॅम पर सीएम क्यूब, ग्रॅम पर सीएम क्यूब. त्याच्या पुढं एज लेंथ ऑफ युनिट सेल दिलेला आहे, एज लेंथ ए दिलेली आहे 330.6 पिकोमीटर मध्ये दिलेली आहे. कशात दिलेलं आहे, पिकोमीटर मध्ये. आता पिकोमीटर मध्ये तुम्हाला माहित आहे की 1 पिकोमीटर दॅट इज 1 × 10⁻⁻12 मीटर. कन्वर्ट केलं तर काय होईल, एज लेंथ 330.6 × 10⁻12 ही झालं मीटर मध्ये. आणि ज्यावेळेस मीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटर मध्ये करतो त्यावेळेस त्याला 100 न मल्टिप्लाय करतो. 100 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय केलं 330.6 × 10⁻12 × 10⁻² सेंटीमीटर होईल, 10⁻² सेंटीमीटर. आणि फायनली हे होईल 330.6 × 10⁻10. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला स्टँडर्ड डिजिट मध्ये लिहाल त्यावेळेस ते होईल 3.30. 2 डिजिट्स आपण लेफ्ट हँड साइडला आलेला आहे, म्हणजे 0.6 × 10⁻². 2 डिजिट्स आले, इथं काय होईल 10⁻⁻8 सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं कारण डेन्सिटी जी दिलेली आहे ती ग्रॅम पर सीएम क्यूब मध्ये आहे. पिकोमीटर हे काय स्टँडर्ड युनिट नाही आणि सगळे युनिट आपल्याला एकाच सिस्टीम मध्ये हवे आहेत. पुढं हे दिलेलं आहे आपल्याला एज लेंथ दिलेली आहे युनिट सेल. आता विचारलंय काय बघा आपल्याला, हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स, ऍटम्स म्हणलेलं आहे म्हणजेच पार्टिकल्स, आणि युनिट सेल. हे 2 फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजेच ऍटम्स आणि नंबर ऑफ युनिट सेल्स विचारलेले आहे. तर बघा आता नंबर ऑफ ऍटम्सचा फॉर्म्युला आपण वापरूया. काय आहे, नंबर ऑफ ऍटम्स इन एक्स ग्रॅम साठी फॉर्म्युला आपल्याला विचारले किती, 0.5 मध्ये. इन 0.5 ग्रॅम इज इक्वल टू काय आहे तर एक्स इंटू एन बाय रो ए क्यूब. आता एक्स ग्रॅम म्हणजे आपल्याला विचारलेल्या प्रश्नात किती ग्रॅम दिलंय तर 0.5 ग्रॅम दिलंय. मग एक्स ची व्हॅल्यू झाली 0.5. एन आपण इथं बीसीसी लिहिलेलं, बीसीसी वरून एन ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2.5 × 2 डिवायडेड बाय रो ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8.55 इज इक्वल टू 8.55 इंटू 8.55 आहे. आणि फायनल राहिला ए क्यूब. तर ए ची व्हॅल्यू इथं आहे, काय आहे 3.306 × 10⁻⁻8 सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलेले आहे आपण. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, क्यूब करायचं आहे. याचा काय करायचं आपल्याला, क्यूब.
आणि मग या प्रकारे व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन कराल, कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा घरी, कॅल्क्युलेशन किती येईल तर 3.25 इंटू 10⁻21, 3.25 इंटू 10⁻21 या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. फक्त सोडवायचं कसं ते लक्षात असू द्या. बघा पुन्हा एकदा हवं तर सांगूया आपण की काय दिलेलं आहे, टाईप बीसीसी दिलेला आहे. बीसीसी म्हणलं की नंबर ऑफ पार्टिकल अशा प्रकारे कॅल्क्युलेट केले आपण 1/8 इंटू 8 चा एक पार्टिकल प्लस बॉडी सेंटरचा एक पार्टिकल, टोटल पार्टिकल झाले 2. त्याच्यानंतर रो डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे 8.55 ग्रॅम पर सीएम क्यूब मध्ये दिलेले आहे. एज लेंथ पण दिलेलं आहे 330.6 पिकोमीटर आहे. पिकोमीटरचं आधी कन्वर्जन तुम्ही कशात करा, मीटरमध्ये करा. आणि जे काय मीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचे तर 10⁻−12 न मल्टिप्लाय करायचे. हे झालं मीटरमध्ये. मीटरचं पुन्हा आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, कारण डेन्सिटी आहे ती ग्रॅम पर सीएम क्यूब मध्ये आहे. सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करताना 100 न मल्टिप्लाय करा. 100 न मल्टिप्लाय करून झाल्यानंतर पुन्हा जे काय डिजिट येईल ते स्टँडर्ड डिजिट मध्ये त्याचा जो आकडा येतोय तो 3.306 इंटू 10⁻−8 सेंटीमीटर येते एज लेंथ. इथं मी दाखवलेले आहे, मे बी तुम्हाला दिसत असेल नसेल त्यामुळे आकडा मी पुन्हा वरती लिहितोय. हा त्याचा आकडा आहे. आणि मग आपण सिंपली फॉर्म्युला वापरलेला आहे की एक्स ग्रॅम मध्ये आपल्याला फॉर्म्युला आहे, आपल्याला विचारलाय एक्स म्हणजे 0.5 मध्ये विचारलेला आहे. आपण एक्स इज इक्वल टू 0.5, यांची व्हॅल्यू इथे 2 दिलेली आहे, रो ची व्हॅल्यू दिलेली आहे, ए क्यूब ची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू पुटअप करा, कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन 3.25 इंटू 10⁻21 एवढे कॅल्क्युलेशन तुम्हाला बघायला भेटेल. तर हे झाले नंबर ऑफ पार्टिकल्स. पुढे आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल्स कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचे. तर नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू काय आहे तर एक्स अपॉन रो ए क्यूब. मग एक्स ग्रॅमच्या ऐवजी काय करायचे आपल्याला आता 0.5 ग्रॅम घ्यायचे. नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम विल बी इक्वल टू, आता एक्स जागी काय येईल तर 0.5 येईल. रो ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8.55 इंटू अगेन ए क्यूब दॅट इज 3.25 इंटू 10⁻, ए ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 3.306 इंटू 10⁻⁻8. याचा ज्यावेळेस आपण क्यूब करू आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की हे कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करून बघा. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की ते तुम्हाला कॅल्क्युलेशन किती साधारण 1.62 इंटू 10⁻21 एवढं आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही घरी करू शकता. कॅल्क्युलेशन्स महत्वाचे नाहीत. व्हॅल्यू डाटा कशा प्रकारे व्हॅल्यू कशा प्रकारे पुटअप केला हे महत्वाचं आहे. तर हे न्यूमरिकल आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. याच व्हिडिओमध्ये आपल्याला अजून 2 न्यूमरिकल्स बघायचे आहेत आणि मग आपला या चॅप्टरचा सॉलिड स्टेटचा महत्वाचा म्हणजे पॅकिंग, टाइप ऑफ अरेंजमेंट, युनिट सेल हा सगळा पॉईंट संपेल आणि पुढे आपल्याला मग थेरॉटिकल पार्ट बघायचे. तर बघा मी 2 न्यूमरिकल आधी बोर्डवरती लिहिणार आहे आणि नंतर मग सॉल्व्ह कसे करायचे ते बघूया आपण. बघा याच्यामध्ये पहिला न्यूमरिकल मी आधी लिहून घेतो, नंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया. पहिल्या न्यूमरिकल मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, A compound is formed. A compound is formed by 2 elements. आणि न्यूमरिकल आपला सॉल्व्ह करून झालेला आहे, पुसून टाकतो मी. A compound is formed by 2 elements A and B. हे 2 एलिमेंट दिलेले आपल्याला, एलिमेंट A आणि एलिमेंट B. The atoms of element B forms cubic closed pack. CCP म्हणलेला आहे, that is cubic closed pack structure.
द ॲटम ऑफ ए, द ॲटम ऑफ एलिमेंट ए occupies 1/3 of tetrahedral void. Tetrahedral void. 1/3 tetrahedral void. What is formula of the compound? What is the formula of compound? What is the formula of compound? तर आता न्यूमरिकल आधी वाचूया आणि नंतर तो सॉल्व्ह कसा करायचा बघा. काय म्हणले, ए कंपाऊंड इज फॉर्म बाय 2 एलिमेंट्स ए अँड बी, असे 2 एलिमेंट्स आहेत. द ॲटम ऑफ एलिमेंट बी फॉर्म्स सीसीपी, दॅट इज क्युबिक क्लोज स्ट्रक्चर. म्हणजे जनरली कसं असतं बघा, आपण पॅकिंगच्या वेळेस असं बघितलेलं की या प्रकारे आयटम्स असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये अरेंज केले जातात. मग ते ए असेल, ए बी असेल किंवा वेगवेगळे टाइप्स ऑफ पॅकिंग असतील आणि त्याच्यामध्ये वॉइड राहतो, एम्प्टी स्पेस राहतो. मग त्या एम्प्टी स्पेसला आपण वेगवेगळे जॉमेट्री बघितलेले, टेट्राहेड्रल वॉइड असू शकतो किंवा ऑक्टाहेड्रल वॉइड असू शकतो. या वॉइड मध्ये दुसऱ्या एलिमेंटचे आयटम्स जाऊन बसतात. म्हणजे पहिलं जे स्केलेटल स्ट्रक्चर आहे ते इथं काय म्हणलं बघा, बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर. बीनं हे स्ट्रक्चर तयार करून घेतलं, बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बीनं तयार केलेलं आणि त्याच्यामध्ये काही वर्ड्स तयार झालेत. पुढे काय म्हणलेलं बघा, आता वर्ड्स 2 प्रकारचे आहेत हे तुम्हाला माहित आहे, टेट्राहेड्रल वॉइड आणि ऑक्टाहेड्रल वॉइड. हे पण कुठेतरी आपण, मी तुम्हाला एक क्लिक पॉईंट म्हणून त्यावेळेस सांगितलं होतं, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जर नंबर ऑफ पार्टिकल्स n असतील, नंबर ऑफ पार्टिकल्स n असतील, इफ n इज द नंबर ऑफ पार्टिकल, then there will be n number of octahedral void, n number of octahedral void, and 2n will be the number of tetrahedral void. 2n will be the tetrahedral void. आता काय म्हणायचं बघा त्यांना की बी फॉर्म सीसीपी स्ट्रक्चर, म्हणजे बी ने स्ट्रक्चर स्केलेटल स्ट्रक्चर तयार करून घेतलं, त्याच्यामध्ये काही वर्ड्स तयार झाले. वर्ड्स 2 प्रकारचे असतील, ऑक्टाहेड्रल पण असतील आणि टेट्राहेड्रल पण असतील. पण इथं काय म्हणलंय बघा, द ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाइज, म्हणजे हे वर्ड्स कोणी ऑक्युपाइज केले, ॲटम कुणाचे, एचे ॲटम्स मध्ये ऑक्युपाय केलेले आहेत. 1/3 ऑफ टेट्राहेड्रल. ऑक्युपाइज कुठले केले, ऑक्टाहेड्रल केलेले नाही, टेट्राहेड्रल केलेत आणि तेही सगळे नाही. त्या टेट्राहेड्रल मध्ये फक्त किती केलेत, 1/3 ऑक्युपाय केलेले आहेत. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला काढायचा आहे. तर फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. कन्सिडर करा की तुम्ही बीचा एकच पार्टिकल विचारात घ्यायचा आहे. बीचा किती पार्टिकल विचारात घ्यायचा आहे, एकच. लिहिताना आपण असं लिहूया, 1 particle of B, 1 particle of B corresponds to टेट्राहेड्रल वॉइड आहेत. n पार्टिकल असेल तर 2n आहे. मग एका पार्टिकलला किती असतील, 2 टेट्राहेड्रल वॉइड, 2 टेट्राहेड्रल वॉइड्स किंवा 2b. टेट्राहेड्रल वॉइडची संख्या किती झाली, 2b झाली. ओके, सिंपली 2b ची काय गरज नाही, 1 2 म्हणूया फक्त. 1 पार्टिकल ऑफ बी, 2 टेट्राहेड्रल वॉइड्स. आता त्या 2 पैकी ऑक्युपाय तयार झालेल्या वॉइडची संख्या 2 आहे, पण सगळे ऑक्युपाय केले नाहीत. ऑक्युपाय किती केले, 1/3. पुन्हा लिहिताना काय लागेल, ॲटम्स ऑफ एलिमेंट ए occupies 1/3 of these 2 tetrahedral void. लिहिताना कसं लिहिणार, 1/2 into 2 tetrahedral voids. म्हणजे किती ऑक्युपाय केले, तर 2/3 voids ऑक्युपाय केले. कुणी, ए न ऑक्युपाय केले, ए न ऑक्युपाय. म्हणजे बी चा ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस ए चे किती असतील, 2/3. म्हणजे ॲटॉमिक रेशिओ जो असेल, ॲटॉमिक रेशिओ ऑफ, आता बी ॲज टू ए असं म्हटलं तरी चालेल. बी चा किती घेतलेला आपण, बी चा एकच पार्टिकल घेतलेला,
बीचा एकच पार्टिकल घेतलेला, त्या बीच्या एका पार्टिकल बरोबर 2 टेट्राडोलॉइड आले, त्या 2 पैकी 1/3 ऑक्युपाय केले. म्हणजे किती ऑक्युपाय केले तर 1/3 इंटू 2 दॅट इज 2/3 ऑक्युपाय केले. कुणी ऑक्युपाय केले तर ए न, म्हणजे ए ची संख्या झाली 2/3. आणि मग हा ज्यावेळेस रेशिओ होल नंबरमध्ये कन्वर्ट करा तुम्ही, कारण इम्पेरिकल फॉर्म्युला असेल किंवा मोलिक्युलर केमिकल फॉर्म्युला हा असतो तो जो असतो तो होल नंबरमध्ये असतो. मग होल नंबरमध्ये कन्वर्ट कराल त्यावेळेस तुम्हाला इथं दोघांना पण 3 मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग जो रेशिओ आहे तो 3:2 होईल. हा झाला ॲटॉमिक रेशिओ. आणि फॉर्म्युला लिहिताना BA लिहायचा नाही, AB लिहायचे तुम्हाला. AB याचे किती पार्टिकल्स आहेत तर 2 आणि B चे जे पार्टिकल्स आहेत ते 3. तर हा झाला तुमचा कसला फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. तर हा एक न्यूमरिकल आहे. या पद्धतीनं पाठीमागे हा पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेला, आय थिंक याचा नंबर आहे 1.4. टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, टेक्स्टबुकमध्ये बघा, क्लिअर होत असेल ठीक आहे, नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका मला विचारू शकता. पाठीमागे एक्सरसाइजमध्ये पण या प्रकारचे न्यूमरिकल्स काही सॉल्व्ह करून दिलेले आहेत. बोर्डाला या प्रकारचे आधी न्यूमरिकल्स विचारलेले आहेत.